कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीची पत्रकार परिषद आज पार पडली। यावेळी समितीचे अध्यक्ष प्राध्यापक दौलतराव जाधव यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत सविस्तर माहिती दिली। त्यांनी स्पष्ट केले की शक्तीपीठ महामार्गाचा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी पूर्वीचा अलाइनमेंट योग्य असून फक्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे। याआधी 300 शेतकऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेतली असता त्यांनी योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले असल्याचं जाधव यांनी सांगितलं। जुनी अलाइनमेंट तांत्रिकदृष्ट्या फिजिबल असून त्यातून अंतर व खर्च दोन्ही कमी होणार आहेत। नव्या अलाइनमेंटमुळे मात्र 40 ते 60 किलोमीटर अंतर वाढून प्रकल्पाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे त्यांनी नमूद केले। समर्थन समिती सध्या बाधित शेतकऱ्यांच्या भेटी घेत असून सुमारे 70% शेतकरी जमीन देण्यास तयार असल्याचा दावा त्यांनी केला। सरकारने दराची कोंडी सोडवणे गरजेचे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आजरा तालुक्यातील 5ही गावांनी 100% पाठिंबा दर्शवणारे ग्रामसभा ठराव मंजूर केले आहेत। शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव वगळता बहुतेक भागात पाठिंबा असून हातकणंगले तालुक्यात 70% समर्थन आहे। कागल तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला। नागपूर ते गोवा सुमारे 1100 किलोमीटर रस्त्याच्या तुलनेत नवीन शक्तीपीठ महामार्ग केवळ 800 किलोमीटरचा असून 300 किलोमीटर अंतर वाचणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं। जे विरोध करत आहेत ते राजकीयदृष्ट्या बाधित शेतकरी असल्याचा आरोप करत संभाजी बेडे यांनी समितीला पाठिंबा दिल्याची माहितीही त्यांनी दिली। लवकरच सांगली आणि कोल्हापूर येथे मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आले। या पत्रकार परिषदेत रोहित बांडदार, रुचिला बांडदार, सतीश मानगावे, अक्षय पाटील, विजय हवालदार, चंद्रकांत माने, गोविंद पाटील, भास्कर पाटील, संग्राम पाटील, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते।